मान्सूनपूर्व पावसानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। विभागीय आयुक्तांना नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश। पंचनामे करून लवकर नुकसान भरपाई देणार। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटलांचं आश्वासन। कोरेगावातील माणिक चौक आणि अरफळ कॉलनी परिसरातील रहिवाशांना मुसळधार पावसाचा चांगलाच फटका बसला। रेल्वे प्रशासनाला देखील दुहेरीकरणाची दिरंगाई चांगलीच भोवली। या ठिकाणी नागरिकांना दिलेला पर्यायी मार्गच पावसाच्या पाण्याने वाहून गेला। गोंदवली माणदेशामध्ये मुसळधार पाऊस। गोंदवली परिसरामध्ये नदी नाल्यांना पूर, तर पावसामुळे तब्बल 70 गावांचा संपर्कही तुटला। बारामतीमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस। शहरालगत असलेलं हॉटेल गेलं पाण्याखाली, तर हॉटेल शेजारी असलेल्या ओढ्याच्या रुंदीकरणाची नागरिकांनी केली होती मागणी। मात्र पालिकेनं दुर्लक्ष केल्याचा नागरिकांना मोठा फटका। फलटण तालुक्यातील परिस्थिती अतिशय गंभीर। साताऱ्यातील बाणगंगा नदीला पूर। बाणगंगा धरणातून मोठा विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। पंढरपुरात पावसाची दमदार बॅटिंग। माळशिरस तालुक्यातील ओढे नाले तुडुंब भरून वाहतायत। रेडेगावातील जुना वाहतुकीचा पूल गेला पाण्याखाली। पुण्याच्या इंदापूर तालुक्यामध्ये पावसाचा अक्षरशः धुमाकूळ। पावसानं संपूर्ण इंदापूर तालुका जलमय, तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प। पुणे जिल्ह्याला पावसानं झोडपलं। बारामतीचा निरा डावा कालवा फुटला। पाण्याला प्रचंड वेग। नागरिकांचं मोठं नुकसान। बारामती तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कहर। बारामतीमधील अनेक गावांचा संपर्कही तुटला। पावसात चारचाकी गाड्या अडकून पडल्यानं नागरिकांचं नुकसान। दौंडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। मेरगळ मळ्याच्या ओढ्यावरील पूल पाण्याखाली, तर रस्ते पाण्याखाली गेल्यानं रस्त्याच्या कडेच्या झाडांचीही तोड। लोणावळ्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी। पुणे मुंबईच्या पर्यटकांची पावलं लोणावळ्याच्या दिशेनं। वीकेंडचं औचित्य साधत पर्यटक लोणावळ्यात दाखल। वाहतूक कोंडी देखील। अकोल्यामध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। जोरदार पावसानं नागरिकांची तारांबळ। बुलढाण्यामध्ये दुपारपासून पावसाचा जोर कायम। जिल्ह्यातील आठवडी बाजाराला पावसाचा मोठा फटका। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अमरावती शहरासह ग्रामीण भागात जोरदार पाऊस। 3 दिवस विदर्भासह अमरावतीमध्ये पावसाचा इशारा। सततच्या पावसानं मशागतीची कामं मात्र खोळंबली। रायगडमध्ये पावसाचा जोर वाढला। दुपारनंतर जिल्हाभरात संततधार सुरू। हवामान विभागाच्या वतीनं मुसळधार पावसाचा अंदाज। बीडमध्ये जोरदार पाऊस। नगर आष्टी जामखेड रस्त्यावरील पूल गेला वाहून। तात्पुरता बनवलेला पूल 1 तासात गेला वाहून। मान्सूनपूर्व पावसाचा भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। पावसामुळे हिंगोलीतील भुईमूग शेतकरी हवालदिल। धाराशिवचा आज आठवडी बाजार असल्यानं नागरिक बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी येतात। मात्र गेल्या 4 दिवसांपासून झालेल्या पावसानं परिसरात चिखलमय वातावरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।